ने यस्त्रास्त्रा भला किया। भगवान गोपाल कृष्ण महाराज की। आजचा मीपणाचा ज्या स्वतःला नामयाची जनी म्हणून घेतात, दासी म्हणून घेतात, अशा जनावरीचा त्यांची थोरवी किती बदनामी। वडिलांचा अतिशय दारिद्र्य आणि म्हणून पंढरपुरामध्ये नामदेवांच्या वडिलांना म्हणजे दामा शेट्टीकडे तिला सोडले आणि तिला सांभाळ करा असं सांगितलं। पण इतकी संत सहवासामध्ये राहिल्यामुळे तिची ही पारमार्थिक इतकी तिची सामर्थ्य झाल्याचं की प्रत्यक्ष भगवंत तिला मदत करायला येत असे, दळण काढण करायला येत असे, धुणी धुवत असे, तिला नाममाप घालायला येत असे, अशा अनेक कथा आपण ऐकल्या। पण भगवत भक्ती किती हो की एका कबीर महाराज तिला भेटायला म्हणून येतात आले आणि त्यांनी बघितलं तर जनावरी आणि नुसती एक बाई मांडताय। कशावरनं की ह्या गोऱ्या माझ्या आहेत आणि ह्या माझ्या आहेत। आता वाळलेल्या गोऱ्या ती बाई म्हणून माझ्या आहेत आणि जनावरी म्हणून त्या माझ्या। आता कबीर म्हणताय की आपण तिला भक्त म्हणून भेटायला आलो, त्या अशा मांडतात सामान्य बाई सगळ्या। पण जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हीच निवाडा करा, गौरी कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल ज्या गौरीतनं नामस्मरण येईल त्या गोऱ्या माझ्या। आणि मग त्यांची महती कबीरांना कळली। अशा भगवत भक्तजनी आज आपल्याला निरूपणाच्या अभंगामध्ये सांगताय की स्त्री जन्म म्हणून न भावे विलास, साधू संता ऐसे केले माझ। मी ह्या पात्रतेला कधी आले साधू संतांच्या मर्यादेत, म्हणून तुम्ही उदास होऊ नका। जनावरींचा इतका अधिकार की ज्यांनी जनांना सांगावं आणि जनांनी ते ऐकावं असा त्यांचा अधिकार। आणि रामदेवांच्या सहवासामध्ये की त्रिभुवनाचा पालक चालक मालक हा परमेश्वर आहे याची जाण त्यांना झाल्यामुळे त्या आपल्याला अधिकाराने सांगताय की स्त्री जन्म मिळाला तरी तुम्ही उदास होऊ नका। पण ते हे सांगताना त्या हेही सांगतायत की आपल्या मर्यादा सोडू नका, तर मान तुमच्या पायाशी लोळत येईल। मग असं काय हो स्त्री जन्मामध्ये आहे? आज सुद्धा आपण बघतो की मुलगी झाली ना की जरा मान खाली जर का असतं? खरं म्हणजे भगवंतांनी हे प्रमाण समसमान केलेलं आहे। कारण की भगवंतांनी देणे ते आपल्या हातामध्ये जी गोष्ट नाही त्याच्याबद्दल मनुष्य इतका विचार करत असतो। पण ही मुलगी झाली की नको असते, पण ही मुलगी किती तिचं महात्म्य आहे हो। लेक झाली म्हणून हानी घालू नको म्हणून, लेक झाली म्हणून हानी घालू नको म्हणून, कडे कडे कन्यादान
माझा हेतूच कळत नाहीये, त्यामुळे अशी ओरडाओरड करतात. कन्यादानासारखं पुण्य नाही. एका सीतामाई आणि प्रभू रामचंद्र बसले असताना, कारण मुलींची आवड आईला जास्त असते, कारण तिला नाहूमाकू घालणं, नटवणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. सुनेचं जरी केलं ना तरी ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करता येईल. मुलीला आपल्याला 2 वेळा घालायची म्हणजे 2 वेळा आपण घालू शकतो, तसं सुनेला करू शकत नाही. तसं आमच्या सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांना विचारलं, आपल्याला मुलगी का नाही? प्रभू रामचंद्र हसते. ती म्हणते, का हसणार? आता त्याला कारण आहे. मी पाय धुवावे असा जामा तुला भूतलावर नाही, म्हणून आपल्याला मुलगी नाही. म्हणजे किती महात्म्य आहे बघा. परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी मे महिन्याची सुट्टी म्हणून हॉटेलमध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये आमच्या मैत्रिणीमध्ये एकीला फक्त एक मुलगी आहे, बाकी सगळ्यांना मुलगा मुलगी असायला. तर मग आमचं साहजिकच आपण गेलो की चर्चा होत असतात. तर तिला आता नवीन सून आहे, ती म्हणते की सुनेची सासू होणं कठीण असतं आणि जावयाची सासू होणं सोपं असतं. खरंच तिला वाक्यात विचार करायला लागले. खरंच, कारण मुलीची आपण जर आई असतो ना तर मुलगा आपल्याला हल्ली आईला म्हणतो, त्यांना मुली आहेत त्यांना कळत असते. पण सून आली की ती कशी वागेल. पूर्वी मुलींना अशी चिंता असायची की सासू कशी मिळेल, घरदार कसं मिळेल. पण आता सासूला चिंता पडते की सून कशी असेल, मला घरात ठेवेल की नाही, अशा चिंता असतात. म्हणजे मग श्रेष्ठ कोण आहे? मुलगी श्रेष्ठ आहे. कारण ती म्हणते, काय म्हणते, चंदनासारखा देह मी झिजवीन, लेक तुमची म्हणवीन, कोणी पुढे उद्धरवीन. अहो, इकडची 31 कुळं आणि सासरची 31 कुळं, अशी 42 कुळं मुलगी उद्धरते. म्हणून मुलीचा सोयत सुद्धा 42 दिवस असतो, मुलाचा 21 दिवस असतो. म्हणजे श्रेष्ठ कोण आहे? पण हल्ली मुलगी नकोय. अहो, मुलगीच झाली नाही तर तुम्हाला सुना कुठून मिळणार? म्हणजे आज 1000चं प्रमाण बघितलं तर 1000 मुलांच्या मागे जवळजवळ 800 मुली, म्हणजे 200 मुलं लग्नाची होणार. मग ते भगवंतांनी प्रमाण देऊन दिलंय, त्याच्यामध्ये मनुष्य जो काड्या घालत असतो ना त्याचे परिणाम. आणि मुलगी हे आचार्याचं नातं असतं. ती कधीही आई वडिलांना मार्यावर सोडत नाही. तिचं वर्णन करताना पंत म्हणतात, शिक्षण घेत कलेचे वाचन करी संगत बघा, मुली असतात, लहान मुली असतात, भोगला गेला कुठेतरी शाळेमध्ये वाढदिवसाचा खाऊ मिळाला की भावासाठी आणतात नाही. पण भाऊ आणतात का? कोण भाऊ नाही आणत. ही चिमणीच्या कामाने काहीतरी आपल्या भावासाठी आणणार. म्हणून स्त्री जन्म हा वाईट करण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही असं आपल्याला सांगते. मग त्या म्हणताय की विदुर सात्विक माझी मुलीचं. विदुर सुद्धा दासी पुत्र आहे. महाभारतात ती कथा आहे की
सत्यवती बोलवते आणि त्याच म्हणतात हा कालावधी ह्यासाठी योग्य नाही. पण सत्यवतीने ऐकलं नाही आणि त्या तिघींना एक एक करून व्यासांकडे पाठवलं. मग पहिली होती ती व्यासांना बघून पांढरी फटक पडली म्हणून पडलू त्या ज्योतिष झाला. दुसरी डोळे डॉक्टर मिळून घेतले म्हणून धृतराष्ट्र अंधळा झाला. आणि तिसरी भाषा आणि दासीलाच पाठवलं. आम्ही दासी पुत्र झालाय कारण तिला वाटतं व्यासांसारखं आपल्याला जर पती मिळाला तर आपल्यासारखं भाग्य दुसरं नाही. आणि म्हणून विदुर अत्यंत सुशांत पत्नीचे लिहिला. पण दासी पुत्र असून सुद्धा भगवंतांनी त्यांचा अंगीकार केला नाही. दुर्योधनाकडे न जाता भगवंत विदुराकडे जेवा लागले. म्हणजे असा अंगीकार म्हणून भगवंत जात पात बघत नाही, तो लिंगभेद करत नाही. म्हणून तुम्ही स्त्री जन्माला आलाय म्हणून दास वाटून घेऊ नका. त्यानंतर ते म्हणताय की गणिका उद्भवली अहो कोण विचारलं नाहीये. कानोकात्र्याला विचारले का भगवंतानी कोण. पण नामेच ती केली तिन्ही होती. आज तिची साक्षात अरटीच्या झाडांनी पांडुरंगाच्या आठवणाच्या देवळामध्ये आहेत नाही असा हा भगवंत असतो. म्हणून तिची महती सांगताना पुन्हा काय सांगतायत की स्त्री जन्म म्हणती न मागे दास. ऋषींची कुळे उच्चारली जेणे. अहो ऋषींचं कुळ आणि मूळ म्हणजे नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ विचारायचं नसतं. त्यांचं कर्तृत्व काय आहे, कार्य काय आहे ते आपण बघायचं असतं. पण काही जण असं बघतात की आता आमचे वेदानंद महाराज चिडी मोडतात मग आम्ही पण त्यांच्यासाठी चिडी मोडू. चालेल का नाही का. बाकीचं आचरण त्यांच्यासारखं आहे का मग तो अधिकार आपल्याला नाही. म्हणून जर आपण ऋषींचं गुण विचारायला गेलो तर काय होतं. लवरव नरक जो आहे त्यांनी गरुड पुराण वाचलं असेल त्याच्यामध्ये लवरव नरकाचं वर्णन आलंय की ते आपण साधं कल्पना सुद्धा करू शकत नाही असं आहे. तर त्या लवरव नरकामध्ये तुम्हाला चालला. म्हणून नामयाची दास भक्तीने साधर पुन्हा तो साचा ठरते. मग अशी मी दासी कुळामध्ये दासी असलेली तरी सुद्धा हा पांडुरंग माझ्यासाठी वेगवेगळं उभा आहे. अशा हा सरळ अर्थ पण स्त्री जन्म का करत होऊ नाहीये तेव्हा एका दोघांमध्ये असं म्हणताय नारी निंदा मन करो नारी निंदा मन करो नारी नरकी खाए जिसे नर खाए पैदा हुए जिस खानी पैदा हुए भीष्म राम हनुमान बजरंग राम गोविंद हरे राम गोविंद हरे स्त्रीशिवाय पुरुष जन्मालाच येत नाही. म्हणून यत्र नार्यस रमते तत्र देवता असं म्हणजे मनुस्मृती की जिथे स्त्रियांचा मान राखला जातो तिथे देवता रमतात. पण ज्या घरामध्ये स्त्रीला मान दिला जात नाही तिची हेटाळणी होते तिथे हाल अपेक्षा होतात तिथे भगवंत राहत नाही देवता राहत नाही. म्हणून अशाच या नारीपासून भीष्म राम हनुमान असे पुत्र जन्माला आलेले आहेत. म्हणून स्त्रियांचा जन्म हा अत्यंत महत्वाचा आहे. तो चांगला आहे. पण आजकाल आपल्याला असं दिसतं की खरं म्हणजे संसार रथाची स्त्री आणि पुरुषी सारखं सांगितलेली आहे.
पण समानतेच्या ह्याच्यामध्ये नको ते डोक्यामध्ये भरवलं जातं आणि समाजाचा नाश होतोय असं आपल्याला कळतं. पूर्वीच्या स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या का? पण त्या कधी आपली मर्यादा सोडली का त्यांनी? गार्गी, मैत्री अशा कितीतरी आपल्याकडे वेद जाणणाऱ्या स्त्रिया होऊन गेल्या. या ऋषीपत्नी अरुंधती आहे, लोपामुद्रा आहे, अशा कितीतरी स्त्रिया ह्या शिकलेल्या होत्या. त्यांचं सामर्थ्य सुद्धा अगाध होतं, पण त्यांनी आपली स्त्रीची मर्यादा सोडलेली नाही. पण आज असं वाटायला लागलं की स्त्री आपली मर्यादा सोडली करिअरच्या नादामध्ये. खरं म्हणजे निसर्गाने आपल्याला सांगितलेले आहे की पुरुषांनी कमावून आणावं, स्त्रियांनी गृहपालन करावं. पण आम्ही शिकलेलो, आम्ही कमावतो, त्याच्यामध्ये घराकडे किती दुर्लक्ष होत आहे. पुढची पिढी विना संस्कारित होते, लक्षातच येत नाही. म्हणजे करिअरच्या नादात पाळणाघरं निघाले आणि त्या पाळणाघरांची उत्तर म्हणजे वृद्धाश्रम आहे, हे लक्षात येत नाही. तर आम्हाला पाळणाघरात ठेवलं म्हणजे तुमची पण मी वृद्धाश्रमात आहे हे त्यावेळी त्यांना कळत नाही. 2 गरजा कमी पुरवल्या तरी चालतील मुलाला, पण मुलांकडे लक्ष द्या. अपत्य संगोपन, गृहसंवर्धन हे स्त्रीचं काम सांगितलेलं आहे. पण या समानतेच्या ह्याच्यामध्ये स्त्रीवर डबल बोजा पडतोय हे तिला कळत नाहीये. म्हणजे घरचं पण तिला करावं लागतंय आणि बॉसचं पण ऐकावं लागतंय. म्हणजे 12 तास ड्युटीपेक्षा 18 तास ड्युटीची होती. आणि त्यामुळे अहंकार जागृत झालाय. हे घराघरामध्ये चित्र दिसतंय. तुम्ही शिकलेले आहात ना, शिका ना, आमचं काही म्हणणं नाहीये. पण त्या शिक्षणाचा उपयोग काय करताय? तुमच्या मुलांना ट्युशन का लावावी लागते हा विचार करत नाही स्त्रिया. आज शाळांचं डोनेशन एवढं झालंय, मी माझ्या सुनेला सुद्धा म्हणतो की आता तुम्ही डबल करायचे का? 10वीपर्यंत तुम्ही शिक्षण देऊ शकत नाही का मुलांना? शाळांवर अशी तुम्ही वेळ आणा की शाळा घरी आली पाहिजे की तुमच्या मुलांना तुम्ही आमच्या शाळेमध्ये घाला. दिवसेंदिवस इतक्या क्रिया वाढतायत आणि घरी बसलेल्या स्त्रिया पण मुलांकडे लक्ष देत नाहीये, ट्युशनला पाठवत आहेत. आपल्या किती पार्टी, आपल्या मैत्रिणींचे ग्रुप ह्याच्यामध्ये दंग झालेले आहे. तर असं होता कामा नाही. आपल्या मर्यादा स्त्रीनी सोडता कामा नाही. सामान्य स्त्रीनी कसं असावं? किती प्रेमळ असावं, वात्सल्य सिंधू असावं, सगळ्यांची तडजोड करणारी असावी, संयम असावा, हे तिचे अंगभूत गुण आहे. सहनशीलता सहजच मुलीमध्ये जास्त असते. म्हणजे गरम असलं की पुरुष घाबरून जातो, पण स्त्री अंगावर ताप काढते तिने 4-4 दिवस. म्हणजे सहनशीलता तिच्यामध्ये आहे ना, तर ती प्रकट चांगल्या प्रकारे करा. आणि स्त्री कसं वागू नये, दुष्टपणे वागू नये. पण आज आपल्याला सिरियलमध्ये हेच दिसतंय. प्रत्येक सिरियल, तुम्ही कुठली सिरियल बघा, मी दृष्टांत सांगण्यासाठी सिरियल बघते. की सासू तरी वाईट असते, नवीन तरी वाईट असते, एवढं स्त्रिया वाईट असतात का हो? पण या सिरियल बघणाऱ्या स्त्रिया जास्त आहेत का हो? हेच वाटतं. का त्या स्त्रियांवर बहिष्कार आपण टाकत नाही स्त्रिया? म्हणून कवी विनायक एकामध्ये म्हणतात, वस्त्राभरणी शरीर नेत्रमणी, वस्त्राभरणी शरीर नेत्रमणी, यात काय सार
ते काय सांगतायत, शीलाचे परिधान करावे पातळ जर साडी. तुम्ही 400 रुपयाची साडी नेसली तरी चालेल, पण शील तुमचं चांगलं असलं तुम्हाला मान नक्कीच मिळेल. आणि कुलस्त्रियेला खुलूनी दिसते गरजेची गरज. आज लाजणं हे विसरलं द्यावं. फक्त पुणे मुंबईमध्ये दिसत ते किती छान लागतात असं म्हणतोय, पण लाजणं हा स्त्रीचा दागिना आहे हे स्त्रियाच विसरून गेले. संत सक्त श्रवणी असावी, श्रवणी कर्ण फुले. आपल्या कानामध्ये कुठली कर्णफुलं असावी, तर संत सक्त श्रवण करण्याची फुलं आपल्या कानामध्ये असावी. प्रतिवचनाची धारण करावी नित्य शील फुले. आणि पतीला तर मान नसतो, म्हणजे असं हात मारलं की गड्याला हात मारते का नवऱ्याला हात मारते हेच कळत नाही. हवं पूर्वी आहो वगैरे असं ऐकलं का, म्हणजे कीर्तनाच्या काळाची गोष्ट सांगते की कीर्तनाला कोणतरी भेटायला आलं आणि त्यांची पत्नी सांगते की ते घरात आहेत नाहीये तसं सांगितलं विचार काय पब्लिक खुंटीवर दिसत नाहीये, म्हणजे ते बाहेर गेले सांगायचे काठी दिसत नाहीये, पण आज ते वातावरण आपल्याकडे नाही. त्यात सुद्धा मजा आहे. लोकांनी घेऊन पतीचं नाव गुण म्हणून त्याच्यामध्ये तुमच्या शीघ्र कवित्वाला चॅलेंज आहे की त्याच्यामध्ये, पण हल्ली त्याला सांगत नावाने सारखं हात मारत असतात आणि त्याचं काहीतरी विडंबन पण केलेलं असतं, पण त्याचं कळतच नाही. आणि बायकोला पुरुष म्हणतात पोरा, बायको पतीला म्हणजे बेबी. आता काय घ्यायचं काय मला समजत नाही. पण प्रतिवचनाची नित्य करावी धारण, वचनाची ती फुलं आपण गळ्यामध्ये केसामध्ये मारायची. सत्कर्माच्या दिव्य कंकणी कर शोभना. हातातून तुमच्या सत्कर्म करा, ही कंकण तुम्ही हातामध्ये करा, म्हणजे तुमचा हात जास्त शोभून दिसेल. तुम्ही हातात मागण्या नाही घातल्यात तरी चालत. आणि परगृहबंधन याच साखळ्या विदसा या पाळ्या. पूर्वीच्या स्त्रिया किती बाहेर जात होत्या, फक्त तेवढा किंवा हळदी कुंकू किंवा अगदीच काही उधार मागायचं असतो जरा मागच्या दारात साखर वगैरे हवीच दिसतो. पण आज आपण कुठेही जातोय, कधीही जातोय, परगृहबंधन राहिल्याने आणि त्याच्यामुळे गर्भेदीला ते कारण ठरलेलं. तुझ्या घरात असं नाही मग माझ्या घरात असं नाही, ह्या गोष्टी घडतायत. म्हणून परगृहबंधन ह्याच साखळ्या विदसा या पाळ्या. प्रत्येक दागिन्यांचं मोल हे श्रेष्ठ आहे, पण ते दागिने कुठले असावे हे कधी नाही सांगताय. म्हणून प्रौढ स्त्रियेने कसं वागावं संसारामध्ये, अपत्य पालन, गृहसंवर्धन, व्रतदैकत्य करुणी जाण, अभ्यागताचे करुणी पूजन, असं आपला जीवन व्रतात. सासूनी कसं वागावं, सासूपणा टाकून जाणं, सासूपणा टाकून जाणं, नित्य करावे मार्गदर्शन, मनावरी अलिप्त राहून ईश चिंतन करावे. तिला करायची मुभा केली, पण सासू आपला हक्क सोडायला तयार नसते. आणि मग तेव्हा मुलींना वाटत असतं की काहीतरी आपण करावं, नवऱ्यासाठी करावं, आणि तेव्हा सासवा करू देते. आणि जेव्हा सासवानं होत नाही सुनाला, तेव्हा सुनावणीचं असं वाटतं तेव्हा सुना करते. म्हणून वेळोवेळी वानप्रस्थान आपल्याला का सांगितलेलं आहे. वानप्रस्थ म्हणजे जंगलात जा असं नाही सांगितलं, तुम्ही मनात अलिप्त राहा असं सांगितलं. मग कसं अलिप्त राहा, कमल आपण कमल खाण्यात येतं,
पण ते लिप्त असतं तर त्या पाण्यात. जसं तुम्ही संसारात घरात राहा, तिला वडिलांना मदत करा, ती मदत सुद्धा न सांगता करा. तिला सांगायला लागतं का नाही की आज मला तुमची मदत झाली, मला कळलं पाहिजे. असं जर तुम्ही सासू म्हणून वागला तर का सुद्धा तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवली. आणि मुलीच्या आईने कसं वागावं हा मोठा प्रश्न आहे आपला. मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नाही, नाही तर पोरा कागद सिनेमा. किती मुलीकडे लक्ष द्यावं. आज माझ्या उदाहरणात करण्यात आलेलं आहे की म्हणजे बाई ही मुलांना पती विरहित वाढवलेला आहे आणि पत्नीसाठी म्हणून त्या मुलांनी आईला जवळजवळ 16 वर्ष धाकट्या भावाकडे ठेवलेलं होतं. पण आज जेव्हा ती आपल्या मोठ्या मुलाने हट्टाने आणले आईला की आता तू माझ्याचकडे राहायचंय, आता मी हिचं ऐकणार नाही. पण तिच्या आईने काय सांगावं घटस्थ, अहो मुलगा आता शालेय शिक्षण पूर्ण होत आला आणि मुलीच्या आईने असं सांगावं, हे मोठं दुर्दैव आहे. म्हणून मुलीच्या संसारामध्ये लक्ष घालू नाही आणि म्हणून माहेरची माणसं सुद्धा फार काळ साजरी ठेवू नये. ते काड्या घालत असतात, त्यांना चांगलं बघवत नाही. म्हणून आपण आपल्या सासरच्या माणसांना धरून राहावं हा आपला धर्म आहे. आणि असं जर आपण मर्यादेमध्ये राहिलं तर का आपल्याला घरामध्ये मान मिळणार नाही. मग खरंच आपला जन्म उदासपणा होईल का. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे आहे, प्रत्येक ठिकाणी ती कर्तृत्ववान आहे. अहो साध्या साध्या गोष्टीत सुद्धा स्त्रियांची संख्या जास्त आपल्याला दिसते. नैमिषारण्यात भागवत सप्त्याला गेलो, पुरुष 50 आणि बायका 250. किती फरक आहे बघा. आज सुद्धा सभा मंडपात कोणाची संख्या जास्त आहे. म्हणजे स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. अगदी नासामध्ये सुद्धा काम करतायत, इस्रोमध्ये काम करतात. पण हे सगळं करताना आपल्या मर्यादा कधी सोडायच्या नाही. ही लक्ष्मणाची मर्यादा लक्ष्मण रेषा घालून दिली आहे की प्रत्येक ठिकाणी स्त्रीने वापरली पाहिजे, पुरुषांनी वापरली पाहिजे. हे नियम फक्त स्त्रीला नाही, हे पुरुषांना सुद्धा आहे. संसारातल्या प्रत्येक घटनेमध्ये स्त्रीचा विचार पुरुषाने सुद्धा केला पाहिजे. तिला योग्य तो मान दिला पाहिजे. मुलांसमोर स्त्रीचा अपमान करायचा नाही, ह्या सुद्धा मर्यादा पुरुषांना आहे. तर ते आपल्याला बरेच ठिकाणी कमी प्रमाणात दिसतं. पण तरी सुद्धा आपल्याला जर आपला मान मिळवायचा असेल तर आपल्या मर्यादा आपण मानायला पाहिजेतच. आज कितीतरी ठिकाणी अशा आपल्या गोदोऱ्यात सुद्धा आता दिसत आहेत की पूर्ण कपडे घालून या, ह्या पाट्या का लावावं लागत आहे. असं नाही करायचं. आपल्या मर्यादा आपल्याला सांगायला लागता कामा नाही. आणि आपण जर असं वागलो तर आपला मान आपल्याशी आपल्या कार्याशी जोडत येणार आहे. म्हणून स्त्री जन्म म्हणून न भावे दास, साधू संता ऐसे केले. आज आपण कुठल्या वातावरणात जातोय, कुठे जातोय याचं भान प्रत्येक स्त्रीला असायला पाहिजे. आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं हे तिचं प्रत्येक आद्य कर्तव्य आहे. आज मुलांकडे लक्ष नाही. मुलं विचारतायत की आम्हाला तुम्ही वेळ कधी देणार. एक मुलाची गोष्ट सांगते आणि बरोबर थांबवते. एक दिवस एक मुलगा आपल्या आई वडिलांना विचारतोय की तुम्हाला एका तासाचे किती पगार मिळतो. आणि मुलांना जिज्ञासा असते का. तर त्याच्या प्रश्नाचा रोख आई वडिलांना कळला नाही. आणि त्यांनी सांगितले की तासाला काहीतरी 1000-1200 रुपये मिळतात. आईनी पण सांगितलं. आणि मग हा मुलांनी काय करावं. आपल्या जी पिकवी बँक होती त्यातले पैसे काढले, मोजले, वाढदिवसाचे वगैरे आलेले एकत्र केले आणि जेवढे पैसे झाले ते तासाभराचे होत आहेत ना असं बघून ते सगळे पैसे जमा केले आणि आई वडिलांना भेट दिली. तर आई वडिलांना समजे ना
हे का तू आम्हाला का पैसे देते, कुठे पैसे येते, तुला वाढदिवसाला मिळाले, तुला आम्ही पॉकेट मनी म्हणून दिलेला नाही. तुम्हाला माहित एका तासाला एवढे पैसे मिळतात, पण तो तास तुम्ही मला द्या अशी वेळ आज मुलांवर येते. तर हे तरी पालकांनी पाळलं पाहिजे. मुलांवर ही वेळ आणू नका. आपल्या मर्यादा राखा आणि हेच आपल्या मुलभद्यामध्ये जगावे सांगतात.
इकडे संतांच्या समरस्मरणाला झाशीची राणी यांचा तिथी तारखेने पुण्यतिथी आहे. म्हणून जिने स्त्रियांचं जीवन उज्ज्वल केलं, स्त्री जन्म उज्ज्वल केला, म्हणून तिचा आज तुमच्या मित्रांकडे अशी ही
सप्ताहांच्या सहन स्मरणात पेटण्यात ज्वाला चमकली रणांगणात अहो राणीची कीर्ती कशी सुगंधित आहे. अशी ही राणी, ती राणी कशी झाली? आधी पूर्वाची मध्ये कोण होती? तटी भागी आणि तिच्या आईचं नाव सुद्धा भागीरथी होतं आणि म्हणून त्यांनी नाव दिलंय मनकर्णिका. पण एवढं मोठं नाव कोणी म्हणत नाही. दोन अक्षरे नाव सगळ्यांना आवडतं म्हणून सगळेजण तिला म्हणून म्हणत असतात. पुढे आईचं छत्र गेलंय. तांबे घराणं म्हणजे कऱ्हाडे ब्राह्मण असणारी, काही ठिकाणी असा मुले की ती वाईकडचे ते होते. पण पुढे ब्रह्माव्रतामध्ये हे गोरखनाथ तांबे हे पेशव्यांच्या आश्रयाला तिथे आले आणि ही मनु सुद्धा तिथे आली. आता नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांच्या प्रबंधचं बालपण केलं आणि त्यामुळे अर्थातच घोडेस्वारी, दांडपट्टा, धनुष्यबाण म्हणजे तिरंदाजी असे सगळे तिन्ही शस्त्र अस्त्र हे सगळे शिकले आणि मुळातच कुशाग्र बुद्धीची, अत्यंत पाणीदार डोळे, गौरव वर्ण शेती ही बघता क्षणी ही आकर्षित करत असते. म्हणून ती पेशव्यांची खूप लाडकी होती आणि ते लाडाने तिला चबेली असं म्हणतात. चबेली म्हणजे तिच्यामध्ये जिवंतपणा आहे ना, त्याला चबेली असं म्हटलं जातं. तर तिच्यातला तो दाणेदारपणा त्यांना अतिशय आवडत असतो. त्याच्याबरोबरच ग्रंथ वाचन तिचं चालायचं. बाकी सगळा अभ्यास सुद्धा तिने केला. ह्या सगळ्या तात्याटोपे वगैरे ह्या सगळ्यांबरोबर. आणि एक दिवस असं झालं की दसऱ्याची शोभायात्रा आणि मानाप्रमाणे नानासाहेब पेशवे हत्तीवर बसले. पण मनुला कळे ना की आज मला त्यांच्याबरोबर सगळं शिकवलं, मग मला पण बसायला देणार. वडील म्हणतायत अगं सिंहाचा वाटा कोणी बोलण्याला देत नाही, पण बाल मनाची समजूत कळेल. शेवटी ती म्हणते आज जर मला हत्ती नाही मिळाला पण मला, मी तुम्हाला खात्रीने सांगते की माझ्या घरी असे 10 हत्ती चुकली. जणू काही भविष्यवाणीच तिच्या मुखातून लागते. अत्यंत हुशार असणारी ही घोड्यांची सुद्धा तिला फार पारंपरिक वाटते. तिची परीक्षा घेण्यासाठी म्हणून पेशव्यांनी एका घोडेवाल्याला तेव्हा त्यांनी 2 घोडे आणले आणि अत्यंत दोन्ही सारखे होते दिसायला. तेव्हा या मनुला सांगितले याचा कुठला घोडा आपण खरेदी करावा. तेव्हा मनुनी त्या दोन्ही घोड्यांची हाताने चाचपणी केली आणि तिने सांगितले हा घोडा घ्या. आता दिसायला दोन्ही सारखे दिसत आहेत. तेव्हा पेशव्यांनी विचारले हाच का. तेव्हा ती सांगते की ह्या दुसऱ्या घोड्याची छाती चांगली नाहीये, तो घरदार खाऊ शकणार नाही. अशी अश्वपरीक्षा सुद्धा तिला होती आणि खरंच तिची ती भविष्यवाणी खरी ठरली. झाशी प्रांतीचे अधिपती, झाशी प्रांतीचे अधिपती, राम ब्रह्मांड भेटपती, राणी होऊन सुखप्राप्ती झाली सर्वदा तिला.
गंगाधरराव नेवाळकर म्हणून होते, त्यांच्याशी तिचा विवाह झाला. ते होते जवळजवळ 40 वर्षाचे आणि ही होती 7 वर्षाची. झाशीमध्ये प्रवेश केलाय राणी म्हणून आणि सगळं सगळं सौख्य हे तिच्या देवीला होतं. आता मनूची लक्ष्मीबाई झाली. जेव्हा तिने झाशीमध्ये प्रवेश केलाय तेव्हा ते झाशी शहर बघून मनामध्ये सीमित झाले की ते सुंदरलेले सगळे रस्ते, मोठा तट असलेलं असं हे शहर म्हणजे या शहराला असे मोठे 5 दरवाजे होते की अंबारी सकट हाती जाऊ शकेल. 10 दरवाजे किती होते त्याला माहितीच नाही. आणि या शहराच्या मध्यभागी एक भिड्यांची बाग होती आणि तिथे त्यांच्या स्वामिनीचं मंदिर होतं. त्या मंदिराचा घाट काही औरच होता. दररोज तिला पंचप्रचारी पूजा, तिच्या समोर नृत्य, गायन, भजन, कीर्तन, दररोजचा सततचा 24 तास नोंदावी असं सगळं त्या देवीचं गुरुदेवतेचं होत असतं. आणि झाशीचा किल्ला तर अक्षरशः बघण्यासारखा आहे आज सुद्धा. 4000 माणसं राहतील एवढा परिसर ह्या झाशीच्या किल्ल्याचा आणि अत्यंत मोठे मोठे बुरुज आणि हा वेढा घालून मोठा खंडक आहे की त्यातनं शत्रू लवकर पार करून येणार नाही. गंगाधरराव तेव्हा गादीवर बसले आणि राज्याची कमान ही चढती झाली. राजा लक्ष्मी प्रसन्न झाली. 8-10,000 असं सैन्य त्यांच्याकडे होतं. खजिना भरलेला होता. प्रजा सुखवान होती. अशामध्ये या राणीनी माप ओलांडली आहे. आणि मुख्य म्हणजे एक क्रीडा भवन तिथे होतं. आमची राणी नुसतीच शूर नव्हती, दररोज व्यायाम सुद्धा करत असते. म्हणजे मल्लखांबापासून ती दररोज करत असल्याचं तिचं वर्णन केलं. आणि होता होता या सुखाला अजून तुरा लागलाय, शिरपेच चढलाय. तो म्हणजे त्यांना पुत्र प्राप्त झाला आणि सगळ्या नगरामध्ये हत्तीवरून साखर वाटली गेली. जसं राणीने म्हटलं होतं की माझ्या दारासमोर 10 हत्ती झुकतील, तसं या झाशी संस्थानामध्ये सोन्या चांदीचे अलंकार घातलेले 22 हत्ती ते झुलत होते. सगळ्या प्रजाजनांना आनंद झालाय. पण ह्या सुखाला दृष्टी लागली आणि 3-4 महिन्यामध्येच मुलाला काळाने ओढून नेली. आणि सांगायची गोष्ट अशी की गंगाधर पंतांनी अंथरून की आता पुन्हा अपत्य प्राप्ती नाही आणि गादीला वारस नाही ह्या विचाराने त्यांनी अंथरून धरल्या. आता मुलाचं दुःख बाजूला ठेवून ही पती सेवा करते. कारण आर्य स्त्री आधी पतीला मान देते आणि त्याप्रमाणे व्रतवैकल्ये केली, व्रतवैकल्ये केली, उपवासे कौशल्यी काया, दान धर्म करी प्रार्थी, दान धर्म करी प्रार्थी, अंबे ते तुझला जरा तरी माया. अवघ्या 18व्या वर्षी गंगाधरपंत हे जाणून होते की आता आपला काळ जवळ आहे. म्हणून त्यांनी आपल्या सरदारांना, राणीला आणि इंग्रज अधिकारी त्यांना सुद्धा बोलावून आनंदराव नेवाळकर आपल्या नात्यातला मुलगा दत्तक दिला आणि राणीला सांगितलंय की हा लहान आहे तर आपण सुखी आहात, आपण गादीवर बसा. पण एवढं बोलेपर्यंत सुद्धा त्यांना ती घास लागली आणि कुठे ते बोलूच शकले नाही. हा झाशीचा सूर्य असताना अवघ्या 18व्या वर्षी वैद्यकाची कुऱ्हाडच्या
त्यातनं सुद्धा ती उभी राहिली आहे. कारण इंग्रजांनी दत्तज्ञानंतू हादसा करणार असं सांगितल्यानंतर तिथे प्रमाणे कराडले ते नाही तुम्हारी असे राज्य ते तसे तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागलं. त्यांनी राणीला दरवर्षी 60 लक्ष असं पेन्शन देऊ केलं, पण त्यांनी राणी राज्य सोडायला तयार होती. मेरी झांसी नाही होती असं सांगितलं आणि घरचं तेच झालं. पण पतिनिधनाचं दुःख बाजूला ठेवलं. प्रत्येक सैनिकाला उत्साह देत, कारण तिने सुद्धा स्त्रियांची पळटण केलेली, त्यांना सुद्धा सगळं सैनिकी शिक्षण दिले. झळकारे म्हणून तिची एक गाजीपट्टी तिच्यासारखीच दिसायची. म्हणजे झळकारीचा पुतळा झाशीमध्ये आहे. पहिल्यांदा आपल्याला वाटतं तो झाशीच्या राणीचा काय, पण हुबेहूब तिच्यासारखी असणारी अशी झळकारी. आणि तिने सुद्धा अत्यंत मोलाचं काम ह्या लढ्यामध्ये केलेलं आहे. आणि आपल्या कुलदैवतेला ती जातीय वंदन करते आणि म्हणते, निघाले शक्ती सामर्थ्य देवी, निघाले शक्ती सामर्थ्य म्हणजे तोफांनी इंग्रजांनी तर्क पाडला, पण रात्रीच्या रात्री डोक्यावरती तर्क घेऊन ती भिंत बांधणे आणि तोफा पुन्हा इंग्रजांना टाकलेल्या आहेत. सगळ्या झाशीतल्या स्त्रिया हा दारू गोळा करत होत्या. सैनिक तोफा करत होते. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण देवळामध्ये प्रार्थना करत होते की आम्हाला यशस्वी काळ मिळेल. आणि राणी जातीने लक्ष देत होती. ज्या सैनिकांना जखमा झाले त्यांना देवळामध्ये उपचार केले जात होते. असं हे झाशीचं वातावरण. पण शेवटी तात्या टोक्यांना जरी मदतीला बोलवलं, पण भितुरीने घात केली. आणि एक सरदार असं सांगताय की राणी साहेब, आता आपण इथे राहणं योग्य नाही. आणि मग गटाकडे गेले, एकदा शून्य नजरेने आपल्या झाशीकडे बघितले. आता तू दुःख मानू नकोस, मी तुला परत जिंकेन, म्हणजे जिंकीन असं मनामध्ये ती साक्ष देते. आणि आपल्या सैनिकांना सांगते की काय करा, स्पर्श काळा करे आहुती अग्निनारायणाय, जगा प्राणेचा जगा बाळ माझा, पुन्हा जन्म घेईन पाहीन राजा. माझ्या देवाला शत्रूचा स्पर्श सुद्धा वेगळा आणि तुम्ही प्राणपणाने लढा. माझा प्राण गेल्याबरोबर मला तिथल्या तिथे अग्नीला माझ्या देवाची आहुती द्या. माझ्या या बाळाला जपा. मी पुन्हा जन्म घेईन आणि माझी झाशी मी जिंकली. आणि राणीने आपल्या दामोदरला, कारण त्या मुलाचं नाव परत आपल्याच मुलाचं नाव म्हणजे दामोदर ठेवलं होतं,
एका शेऱ्यामध्ये बांधले आपल्या पाठीला. बादल नावाचा आपला घोडा घेतलाय आणि निघाले. काही थोडे निकट असे सैन्य तिने घेतलाय. लक्ष्मीचा जय राणी कुठून उडी घेतली घोड्यावर. आणि ही राणी त्याकडून निघाली ती 112 मैल रात्री अंतर कापत चालली राहिली. पण शेवटी जनावर दमलं. घोडा बदललाय आणि त्याला एवढी सवय नव्हती आणि तो घोडा वाटलाय. शत्रू पाठीवर ब्रोकर सरहूज असे अनेक मोठे मातब्बर असे इंग्रजी सरदार तिच्या पाठीमध्ये होते. पण राणी आमची खचली नाही. अक्षरशः असं म्हणतात वर्णन करतात की अर्धी कवटी बाहेर आले, डोळा बाहेर आलाय, रक्ताने निकळते. पण मरेपर्यंत सैनिक कापत होती आमची राणी. आणि शेवटी एके ठिकाणी ही घोड्यावरनं खाली. तिथे गंगादास नावाचे संन्यासी होते. त्यांच्या कुटीमध्ये तिला नेले. तिथे लोकांची शेत तयार केली आणि ज्याप्रमाणे तिने इच्छा व्यक्त केली होती त्याप्रमाणे अग्नीमध्ये तिची आहुती दिली आणि घराघरात तिला भेट केली. अजरामर झाले, धन्य झाले. अवघड 23 वर्षाचं आयुष्य. पण अपत्य प्रेम, प्रतिनिष्ठा, न्यायदान, राज्यकारभार किती लोक तयार होती की एकदा रात्रीची बाहेर पडली असताना इकडे थंडी खूप असते तर रात्री भिकारे कुरकुरत होते तर तिने ते कुरकुरणारे भिकारे बघून 1000 जणांना घोंगड्या, कांडोक्या, गर्भ दिली. अशी मायेची पाखरं घालणारी, सर्वांना पुत्रवत प्रेम करणारी, नेतृत्व करणारी, इतक्या लहान वयामध्ये एवढा राज्यकारभार चालवायचा. ही पुरुष वेश सुद्धा करून राजगादीवर बसत असे. पण समोर टीकाचा पडदाच. कोणत्याही सरदाराला तिचं रूप कधी दिसलेलं नाही. म्हणजे प्रत्येक वेळी तिने आपल्या मर्यादा पाळलेल्या दिसतात. कुलस्वामिनीची पूजा करणं, व्रत वैकल्य करणं हे स्त्रीचे धर्म आहे ते तिने केले. मुलाला शेवटपर्यंत जपले. म्हणजे मुलाला दूध पाजताना कारण निघताना एक चांदीचा पेला तिने घेतला.
पण शत्रू मागावर आहे म्हणून तो वेला तिथेच ठेवून पुन्हा ती घोड्यावर निघाली. असे सगळे कर्तव्य म्हणजे पत्नीची कर्तव्य, मुलीची कर्तव्य, आईची कर्तव्य, राज्ञीची कर्तव्य अशी सगळे तिने केले आणि स्त्री जन्म हा सार्थकी लागला. मग आपल्याला सुद्धा जे आयुष्य मिळालंय त्याच्यामध्ये आपण जर हा आपला जन्म सार्थकी लावला तर आपल्याला सुद्धा उदास होण्याचं काही काम नाही. मग हेच तर आपल्याला मूळ प्रज्ञामध्ये आपल्याला जनावे सांगताय.
ऐश्वर्य